आमदार संजय गायकवाड यांनी कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या शीर्षकावर आक्षेप घेऊन या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत दांबी यांना शिवीगाळ केल्यानंतर महाराष्ट्रभर अनुकूल आणि प्रतिकूल अशा प्रकारच्या प्रतिक्रियांचा ओघ सुरू झाला आहे। एका बाजूला हिंदुत्ववादी संघटनांच्याकडे या पुस्तकावर बंदी घालावी अशी मागणी होते आहे, तर परिवर्तनवादी आणि पुरोगामी विचाराचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी या पुस्तकाचं सामूहिक वाचन करायला सुरुवात केली आहे। हा वाद ज्या वेळेला सोशल मीडियामध्ये संजय गायकवाडांचा फोनचा व्हिडिओ व्हायरल झाला त्याच वेळा मी माझ्या वक्तृत्व आणि वाचन नावाच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती असं लिहिलं होतं की आमदार संजय गायकवाड यांच्या अभ्यासू मांडणीमुळे शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या विक्रीमध्ये वाढ होईल। तसंच झालं। 2 दिवसामध्ये या पुस्तकाच्या 10,000 पेक्षा जास्त प्रती खपल्या। अनेक ठिकाणी सामूहिक वाचन करण्याच्या कार्यकर्त्यांनी घोषणा केलेल्या आहेत। तेव्हा पहिल्यांदा आपण हे जे पुस्तक आहे कॉम्रेड गोविंद पानसरे यांचं शिवाजी कोण होता हे महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मांडण्याचे प्रामुख्याने 4 प्रवाह आहेत। या 4 प्रवाहापैकी हे पुस्तक कोणत्या प्रवाहामध्ये येतं ते आपण पहिल्यांदा बघू। एक मोठा लाडका प्रवाह जो आहे शिवचरित्र मांडणीचा तो म्हणजे मनोरंजन, आभासी आणि करमणूक करणे। म्हणजे यामध्ये पोवाडे, ऐतिहासिक कादंबऱ्या, म्हणजे बालचंद्र नेमाडेने असं म्हटलंय की दुसरं काहीच करता येणं शक्य नसेल त्यावेळेला माणसांना ऐतिहासिक कादंबरी लिहावी। तर इतिहासकार प्राध्यापक नर फाटक यांनी असं म्हटलेलं आहे की नाटककार, कादंबरीकार, सिनेमावाले हे इतिहासाचे शत्रू होत। तर महाराष्ट्राचे संपादक गोविंद तेळवलकर यांनी असं म्हटलेलं आहे इतिहासाला कादंबरी आणि कीर्तन बनवण्याचा प्रकार अलीकडे लोकप्रिय होतो आहे। प्रामुख्यानं या प्रकारामध्ये बोलणारे जे वक्ते आहेत ते राजकारणामध्ये जाताना ती शिडी म्हणून ह्या मनोरंजन परंपरेतले वक्ते वापर करतात। बरेच जण स्वतःच्या पाठीमागं शाहीर अशा प्रकारची उपाधी लावून घेतात। तेव्हा हा जो पहिला मुख्य प्रवाह आहे आणि तो लोकप्रिय प्रवाह आहे की माणसांची करमणूक करणं, मनोरंजन करणं आणि जुन्या काळातल्या आभासी जगामध्ये लोकांना नेणं, हा महाराष्ट्रामधला शिवचरित्र मांडणीचा लाडका आणि लोकप्रिय अशा प्रकारचा प्रकार आहे। दुसरा प्रकार आहे त्याला नॅशनलिस्ट किंवा राष्ट्रीय म्हणता येईल। आता हा राष्ट्रीय प्रकार जो आहे त्यामध्ये इतिहासाचे विकार राजवाडे, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर अशा लोकांचा समावेश होतो। म्हणजे लोकमान्य टिळकांनी 1896ला रायगडावरती शिवजयंती मोठ्या प्रमाणामध्ये साजरी केली। तर ते काँग्रेसचे कलकत्त्याला 1895ला काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये सोनलनाथ बॅनर्जी हे अध्यक्ष होते। त्यावेळेला अर्थात टिळकांची भूमिका ही व्यापक होती। ही गोष्ट खरी आहे की 1869 साली महात्मा फुलेंनी समाधी स्थळाचा शोध लावला, पण व्यापक अर्थानं शिवजयंती साजरी करून लोकांचं संघटन करण्यामध्ये हा टिळकांचा वाटा होता असं आपल्याला म्हणावं लागेल। म्हणजेच या राष्ट्रीय स्कूल जे आहे ते प्रामुख्यानं ब्रिटिश सत्तेच्या विरोधामध्ये मनुष्यबळ संघटित करणारा अशा प्रकारचा हा दुसरा प्रवाह आहे। आणि तिसरा प्रवाह जो आहे त्याला मी लिबरल, डेमोक्रॅटिक आणि सेक्युलर म्हणजे उदारमतवादी, लोकशाहीवादी आणि धर्मनिरपेक्ष म्हणतो। यामध्ये महात्मा फुले, त्यानंतर राजाराम शास्त्री भागवत यांचा समावेश होतो। मी आत्ताच उल्लेख केला की महात्मा फुलेंनी 1869 साली समाधी स्थळ शिवाजी महाराजांचं शोधलं आणि कोळवाडी भूषण नावाचा 8 भागांचा पोवाडा लिहिला। म्हणजे या पोवाड्यामध्ये बहुजन, शेतकरी, स्त्रियांच्या प्रतिष्ठेचं शिवाजी महाराजांनी रक्षण कसं केलं त्याचा उल्लेख आहे। आणि प्रामुख्याने बळीराजा आणि शिवाजीची सत्ता यांचा धागा त्या ठिकाणी जोडलेला आहे। अर्थात या पोवाड्याच्या त्या काळात त्या दक्षिणा प्राईज कमिटीनं 100 प्रती खरेदी केल्या, पण या पोवाड्याला बक्षीस काय मिळू शकलं नाही। राजाराम शास्त्री भागवतांनी शिवाजी महाराजांचं त्रोटक चरित्र लिहिलेलं आहे आणि सकल जनवादाची
मांडणी केलेली आहे. त्यांची भूमिका अशी आहे की धर्म आणि जातीपेक्षा देशाभिमान हा वरचढ आहे आणि शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र धर्माला एक प्रकारचं राजकीय अस्तित्व आणि प्रतिष्ठा दिली. अशा प्रकारचं हे तिसरं स्कूल आहे. आणि चौथं स्कूल ज्यामध्ये हे कॉम्रेड गोविंद पानसरे यांचं पुस्तक येतं ते म्हणजे कम्युनिस्ट स्कूल. या कम्युनिस्ट स्कूलमध्ये लिहिण्याची किंवा बोलण्याची जी सुरुवात आहे ते पहिल्यांदा ज्येष्ठ साम्यवादी नेते श्रीपाद अमृत डांगे यांनी मुंबईमध्ये एक भाषण केलं. 12 भाषणे नावाच्या पुस्तकामध्ये हे भाषण आहे. त्या भाषणाचं शीर्षक आहे शिवाजी त्यांचा आणि आमचा. आणि हे म्हणताना शिवाजीचा इतिहास ते म्हणतात की असे घडायला पाहिजे, असे घडवा असे सांगतो. म्हणजे एक साम्यवादी दृष्टिकोनातून जनताभिमुख राजवट महत्वाची आहे. शिवाजी महाराजांच्याकडे धर्मांधता नव्हती पण त्यांनी धर्म राखला असंही श्रीपाद अमृत डांगे म्हणतात. या श्रीपाद अमृत डांगेंच्या परंपरेतलंच कॉम्रेड गोविंद पानसरे यांचं शिवाजी कोण म्हणजे साम्यवादी दृष्टिकोन जो आहे तो थोडक्यात रयतेचे पक्षपाती शिवाजी महाराज कसे होते असा उल्लेख ह्या साम्यवादी दृष्टिकोनामध्ये येतो. त्यामुळे हे जे शिवाजी कोण होता हे जे पुस्तक आहे हे साधारणपणे 72 पानाचं पुस्तक आहे. आणि या 72 पानाच्या पुस्तकामध्ये अर्थात हे पुस्तक आवडल्याचं त्या काळचे न्यायाधीश पी.बी. सावंत यांनीही कळवलेलं होतं. आणि खुद्द पानसरेंनी सुरुवातीला जे निवेदन दिलेलं आहे त्यात त्याने असं म्हटलेलं आहे की 11 मे 1987 कोल्हापूरमधील आम्ही भारतीय या लोक आंदोलनाच्या वतीनं शिवकालाचे खरे अंतरंग या विषयावरती त्यांचं व्याख्यान झालं. ह्या व्याख्यानाचं टेप रेकॉर्डिंग केलेलं होतं. याच विषयावरती पानसरे नंतर अनेक वेळा बोलले आणि त्यानंतर विद्यापीठाचे राज्यशास्त्राचे प्राध्यापक अशोक चौसाळकर यांनी त्यामध्ये आणखी काही दुरुस्त्या केल्या आणि मग साधारणपणे 42-43 पुस्तक वाचून त्यांनी खरं तर हे पुस्तक म्हणजे एखाद्या चांगल्या व्याख्यात्यानं आपल्या व्याख्यानासाठी काढलेल्या नोट्स आहेत असंच मी म्हणेन. कारण लेखकाच्या मनोगतामध्ये गोविंद पानसरेने असं म्हटलेलं आहे की या पुस्तिकेमध्ये मी शोधलेलं काहीच नाही, पूर्वी इतरांनी लिहून ठेवले त्याचीच सारी उसनवारी आहे. तपशील व संदर्भ अर्थात इतरांचे, मांडणी फक्त माझी. याचाच अर्थ एका अभ्यासू माणसानं मग अर्थात या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या, 20 लाखाहून या पुस्तकाच्या प्रती निघाल्या, अनेक भाषेमध्ये भाषांतरं झाली. हे जरी खरं असलं तरी प्रामुख्यानं हे पुस्तक म्हणजे काय आहे तर कॉमन सेन्स अंडरस्टँडिंग, कॉमन सेन्स कॉम्प्रिहेन्शन ऑफ द गिवन किंग. म्हणजे या शिवाजी महाराज या कर्तृत्ववान पुरुषाचं जे आकलन आहे म्हणजे अगदी आपण टेक्स्टमध्ये जर बघितलं तरी त्यांच्या प्रकरणाचं नाव आहे आगळा राजा शिवाजी. म्हणजे लोकशाहीत राजाचं आपण कौतुक का करावं तर त्यांनी लोकाभिमुख कारभार केला म्हणून. दुसऱ्या प्रकरणाचं नाव आहे रयतेची कणव असलेला राजा. अर्थात ह्यात पुस्तकात लिहिताना काही वेळा शिवाजी असा उल्लेख आहे, त्याला एकरी उल्लेख म्हणता येणार नाही, तो आदरयुक्तच आहे. काही ठिकाणी शिवाजी महाराज असा उल्लेख आहे. म्हणजे रयतेची कणव असलेला राजा असा आहे. महाराजांनी शेतकऱ्यांचं सैन्य कसं निर्माण केलं ते त्याची माहिती आहे. व्यापार उद्योगांना संरक्षण कसं दिलं त्याची माहिती आहे. शरद जोशीने छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरती जे पुस्तक लिहिलं त्याचाही काही ठिकाणी आधार घेतल्याचा उल्लेख आहे. आणि धार्मिक बाबतीमध्ये शिवाजी महाराज हे धर्मश्रद्ध होते पण धर्मद्वेष्टे नव्हते अशी त्यांची भूमिका आहे. त्यांनी धार्मिक सहिष्णुतेबद्दल लिहिलेलं आहे. शिवाजी महाराजांच्या पदरी असलेल्या अनेक मुसलमान सरदारांचा सैनिकांचा उल्लेख आहे. त्या काळच्या राजनीतीची माहिती देताना मुसलमान विरुद्ध मुसलमान, हिंदू विरुद्ध हिंदू, हिंदू मुसलमान विरुद्ध हिंदू मुसलमान हे संघर्ष कसे चालायचे त्याच्या नोंदी आहेत. म्हणजे राज्य मुख्य ही भूमिका घेऊन शिवाजी महाराज हे जसं मुसलमानांच्या विरोधामध्ये लढले तसे अनेक मराठी आणि हिंदूंच्या विरोधामध्ये देखील लढले असा त्यांनी उल्लेख केलेला आहे. तेव्हा शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्यांनी जे काम उभं केलं मग त्या काळामध्ये काही वेळा ब्राह्मणांशी संघर्ष करावा लागला, काही
काही वेळेला 96 कुळीशी संघर्ष करावा लागला. काही ब्राह्मण सहकारी पण प्रामाणिकपणे त्यांच्याबरोबर काम करणारे होते. अशा सगळ्या घडामोडींचा वेध घेत प्रामुख्यानं जे मांडणीचं सूत्र आहे त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सामान्यांना मोठं केलं आणि या सामान्यांनी शिवाजी महाराजांना मोठं केलं आणि मग सर्वांनी मिळून खूप मोठं कार्य केलं. अशा प्रकारचं हे एक प्रकारचं व्याख्यान आहे आणि ह्या व्याख्यानासाठी काढलेल्या ह्या नोट्स पुस्तक रूपानं प्रसिद्ध करण्यासाठी अपडेट करण्यात आलेले आहेत. पुढे शिवाजी महाराजांचं एक पत्र परिशिष्टामध्ये जोडलेलं आहे. महसुला संदर्भामध्ये सुभेदाराला दिलेलं पत्र जोडलेलं आहे. त्यानंतर जिजिया कराराबद्दल औरंगजेबाला लिहिलेलं पत्र आहे. 43 संदर्भ ग्रंथांची यादी आहे. दुसऱ्या 21 एक महत्वाच्या ग्रंथांचा उल्लेख आहे. नरहर कुरणकरांच्या छत्रपती शिवाजी महाराज जीवन रहस्य मधील काही गोष्टींचा उल्लेख आहे आणि पाठीमागचं जे पान आहे त्यामध्ये शिवाजी महाराज हे सर्वधर्म भाव कसे मानणारे होते हे करताना सर्व जाती धर्माचं सैन्य त्यांनी कसं निर्माण केलं असं या छोटेखाने पुस्तकेमध्ये म्हटलेले आहे. तेव्हा या पुस्तकाबद्दल खरं तर तसा गदारोळ माजवण्यासारखं काहीच नाही आहे. म्हणजे जे शीर्षक आहे उदाहरणार्थ की समजा शिवाजी कोण होता या शीर्षकाबद्दल शिवाजी महाराज असा आदरपूर्वक उल्लेख केलेला नाही म्हणून वाद घालण्यामध्ये देखील तसा अर्थ नाही. याचं कारण सांगतो तुम्हाला की पानसरेंच्या पूर्वी 50 वर्षापूर्वी गोकृ कराडे यांनी शिवाजी कोण होता याच नावानं पुस्तिका लिहिलेली होती. 1939ला प्रकाशित झालेल्या या पुस्तकाची किंमत 1 आना होती. तर प्रबोधनकार ठाकरेंच्या एका पुस्तकाचं नाव दगलबाज शिवाजी असं आहे आणि आपण जय भवानी जय शिवाजी अशा प्रकारच्या घोषणा देतानाही शिवाजी म्हणतो. म्हणजे येथे नाव एकेरी असलं तरी महाराजांचा अवमान करण्याचा हेतू नाही. आणि आपण हल्ली सुद्धा बघतो आपण असं म्हणतो की लता छान गायली आशानं गाणं म्हटलं किंवा सचिन तेंडुलकरनं षटकार मारला किंवा कपिल देवनं षटकार मारला हे म्हणताना त्या व्यक्तीविषयी अनादर व्यक्त करायचा कोणताही मुद्दा उद्भवत नाही. तेव्हा एक मुद्दा मान्य आहे की साम्यवादी विचाराचं हे पुस्तक असल्यामुळे प्रामुख्यानं साम्यवादी विचारामध्ये जो प्रचारकी थाट असतो तो याही पुस्तकामध्ये आहे. पण प्रामुख्यानं या पुस्तकाची जी मांडणी आहे ती श्रीपाद अमृत डांगे यांच्या विचाराशी सुसंगत अशा प्रकारची मांडणी आहे आणि एका व्याख्यानाचं एक छोटेखानी पुस्तक आहे. फक्त जेवढे अशा प्रकारचे वाद होत राहतील म्हणजे आता आमदार संजय गायकवाडांच्या वादानंतर मी सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे दोन्हीकडे रिॲक्शन आहे की टोकाची हिंदुत्ववादी भूमिका आहे ती असं म्हणते की या पुस्तकावरती सरळ बंदीच घालून टाका. तर परिवर्तनवादी चळवळीचे लोक आहेत यांनी सामूहिक वाचन ह्या पुस्तकाचं करायला भर दिलेला आहे. तेव्हा या एका लोकराज्याचं अशा प्रकारचं कॉमन सेन्सनं येणारं जे अंडरस्टँडिंग आणि चित्रण आहे ते एक महत्त्वाचं आहे. म्हणून ह्यात लोक रिॲक्ट पण झालेत की त्या प्रशांत दांबेंच्या बरोबर फिर्याद दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार गेलेले होते. तर सत्यजित तांबे यांनी अशी भूमिका मांडलेली आहे की काही वेळा वाईटातून चांगलं घडतं. म्हणजे आमदार संजय गायकवाड आणि प्रशांत दांबे यांच्या वादामुळे 2 मुद्दे पुढे आलेत असं सत्यजित तांबे म्हणतात. त्यातला पहिला मुद्दा कुठला तर शिवाजी महाराज कोण होते या विषयावरती वारंवार चर्चा होत राहिली पाहिजे. म्हणजे हे एक प्रकारे नेसेसरी इव्हिल अशी गोष्ट घडली म्हणता येईल आपल्याला की शिवाजी महाराज कोण होते ह्या मुद्द्याची वारंवार चर्चा झाली पाहिजे. आणि त्याचबरोबर सार्वजनिक जीवनामध्ये आमदारांचं वागणं बोलणं काय आहे याबद्दल ही चर्चा होत राहिली पाहिजे. अर्थात आपले आमदार असे आहेत आपले आमदार अशी वक्तव्य करतात आपले आमदार मध्येच उठून कुठेतरी मेसमधल्या माणसाला मारहाण करतात कुणाला शिवीगाळ करतात. हे सगळ्याचं एकच उत्तर आहे पीपल गेट द गव्हर्नमेंट दे डिझर्व. म्हणजे लोकांच्या पात्रतेप्रमाणे लोकांना सरकार मिळतं. आता या सगळ्या वादाचा परिणाम म्हणून मी सुरुवातीपासून ह्या विधानावरती ठाम आहे. मी अगदी वाद सुरू झाल्या सांगितलं होतं की संजय गायकवाडांच्या या वक्तव्यामुळे दुसरं काही होणार नाही.
तर शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या विक्रीमध्ये वाढ होईल. तो ऑलरेडी 10,000ने वाढलेला आहे. या मंडळींनी काही निबंध स्पर्धाही घोषित केलेल्या आहेत आणि लवकरच आगामी महिन्याभरामध्ये या पुस्तकाच्या विक्रीमध्ये 1 लाखाच्या दरम्यानची वाढ झाली तर आश्चर्य वाटायला नको अशी या घडीची परिस्थिती आहे.